baba shibala barala bele keli yorolo bele 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 be shibala barala bala kali yarala bele bele be hora ka baba 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 shibala bara bere 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 be Hore kala la 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 bala bala bashi bala berele bele keli yorolo malaka tari yarala be hore ke be 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 shi bala bara 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 ba si yarala mele keli yorolo bele bele be shi bala bara la katari yaralo mele bele be si bolo yorolo bala bala ba shi yorolo malaka li yarala bele 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 be si bala bara la katari yarala bele bele be hora mam tarala ke tari yorolo bala bashi bala bara 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 bere 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 be Hora ba 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 si bala bara 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 bere 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 Hora kala la 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 bala bala bashi bala bere bele keli yara la bala bala basi bolo rolo mala kali yara la bele 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 be Hora ba 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 bashi bala bara bara bere 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 be Hora kala la 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 bala 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 bashi bala bere bele keli yara la bala bala basi bolo rolo bele 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 be shi yara la bele bele keli yara la mala katari yara la bele 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 bishi bolo rolo bala 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 ba Hora ba 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 bachi bala bara bere 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 be si yara la mala kali yorolo bele bele bishi bala bara la bala kali yara la bele 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 be हालेलुया 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 धन्यवाद देते अब्बा बाप्पा धन्यवाद देते प्रभु येशू धन्यवाद देते पवित्र आत्मा धन्यवाद देते पिता कारण मी विश्वास ठेवते की तुमची उपस्थिती पिता आमच्यामध्ये आहे कारण पिता तुमचं वचन सांगते की जिथे दोघे किंवा तिघे तुमच्या नावाने एकत्रित होतात तिथे तुम्ही स्वतः उपस्थित असता होय प्रभू आमचा विश्वास आहे की तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण सकाळपासून जे काही तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे व आता जे काही शिकवणार आहात ते आम्ही विश्वास करतो की आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पेरलं गेलेलं आहे व त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलंच आहे असा आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद देते अब्बा बाप्पा आणि मी विश्वास ठेवते की या ठिकाणी बोलणारी मी नाही आहे तर तुम्ही जो मला पवित्र आत्मा दिलेला आहे तो या ठिकाणी बोलणार आहे आणि मी धन्यवाद देते पवित्र आत्मा आणि विश्वास ठेवते की जे स्वर्गाचं रहस्य आहे जे या जगापासून लपलेलं आहे ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी उघड करून सांगता व एकदम सोप्या रीतीने सांगता म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद देते पवित्र आत्मा आणि मी विश्वास ठेवते की माझ्या संपूर्ण शरीराचा माझ्या आवाजाचा माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा व माझ्या विचारांचा तुम्ही ताबा घेतलेला आहे म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू आणि मी विश्वास ठेवते की तुम्ही आम्हाला तुमचं वचन एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट शिकवलेलं आहे म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो व ही प्रार्थना अब्बा बाप्पा प्रभू येशूच्या नावाने करते आमेन 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 हालेलुया हालेलुया मग कशा आहेत सर्वजण चेहऱ्यावरून वाटत नाही थंडी लागते म्हणून मग आता इथे कोणाला कोणाला गरम करत आहे कोणाला गरम करत आहे थंडी लागत आहे प्रेज गॉड हालेलुया मग आपण जाऊया वचनाकडे लूक अध्याय 6 वचन 45 चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार हालेलुया हालेलुया
मग आता आपल्या अंतःकरणात काय भरलेलं आहे? चांगलं भरलेलं आहे की वाईट भरलेलं आहे? हे कसं माहीत पडणार? जेव्हा जेव्हा ते बोलणार. कारण वचन काय सांगते? कारण 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 अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. तेच कुठून निघणार? मग आता आपल्या मुखातून काय निघत आहे दिवसभरात? वचन जे चांगलं आहे ते, की ज्या जगाच्या गोष्टी आहेत त्या? काय निघत आहे? तिथे मागे काय चाललंय जोशिता? मागे कशाला बसलाय तुम्ही? पुढे या, तिघांनी पुढे या. हालेलुया. वाचा परत. चांगला मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. चांगले ते. माता आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून काय निघते? कारण आपलं अंतकरण, आपलं हृदय जे आहे ते काय आहे? आज सकाळी शिकलो की नाही? ते काय आहे? जमीन आहे. मग आपल्या त्या जमिनीमध्ये आतापर्यंत आपण कुठलं बीज पेरलेलं आहे? नक्की. मग आता जीवनात फळ पण काय दिसायला पाहिजे? चांगली की वाईट? चांगली. हालेलुया. किती लोकांना झोप आलेली आहे? झोप आलेली आहे कोणाला? हालेलुया. हालेलुया. मग आता हालेलुया. काय झालं? तुम्हाला पण जायचंय तिथे? हालेलुया. हालेलुया. तर आता आपल्या अंतकरणात जे काही जमा झालेलं आहे ते कुठून ना कुठून तरी जमा झालेलं असेल की नाही? ते कसं जमा झालेलं असेल? काय वाटते तुम्हाला? ऐकून. अजून? आणि बघून ना. अजून? बोलण्याने. अजून? हा. तर आज आपण शिकूया की आपल्या अंतकरणात पोचण्याचे किती दरवाजे आहेत. हालेलुया. तर आपलं जे अंतकरण आहे ते काय आहे? जमीन आहे. आणि तिथपर्यंत पोचण्याचे 4 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा म्हणजे आपलं तोंड. हालेलुया. दुसरा म्हणजे आपण जे काही ऐकतो म्हणजेच आपला कान. आणि तिसरा म्हणजे आपले डोळे. आणि चौथा दरवाजा काय असू शकतो? आपण जे काही विचार करतो तोच आपल्या हृदयाकडे पोचण्याचा चौथा दरवाजा आहे. तर आपण बघूया की कसं आपल्या अंतकरणात आतापर्यंत जे पोचलेलं आहे, आता जे आपल्या मुखातून निघत आहे. आता उदाहरण, जर आपल्या मुखातून वचनच निघत आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण वचन बोललं असेल किंवा ते ऐकलं असेल किंवा ते पाहिलं असेल आणि त्याच्यावर आपण मनन केलं असेल, म्हणूनच ते आपल्या अंतकरणापर्यंत पोचलेलं आहे. आणि म्हणूनच ते आपल्या कुठून निघते? मुखातून निघत आहे. हालेलुया. मग आता विचार करा की अगोदर आपल्या मुखातून काय काय निघायचं?
जे वचन आहे तेच निघायचं. आता तसं रिव्हिजनच्या टायमाला त्यांनी बोललं की ते पहिला ऐकायचे लोकांचं, म्हणजे जगाचं जे होतं ते तुम्ही ऐकायचे, म्हणून ते तुमच्या कुठे पेरलं जायचं? हृदयात पेरलं जायचं. आणि घरी जाऊन तुम्ही काय करायचे? जे तुम्ही ऐकलेलं त्याच्यावरच तुम्ही काय करू लागले? मनन करू लागले. म्हणून त्याचं फल सुद्धा तुम्हाला काय भेटलं? मायग्रेन. हालेलुया, हालेलुया. कारण जी जमीन असते ती बघत नाही की जे बीज पेरलेलं आहे ते चांगलं आहे की वाईट आहे. जसं आपण तिथलं उदाहरण बघितलं की तिथे ते काटेकुसले उगवलेले आहेत, तिथे कोणी त्याचं बीज पेरलेलं होतं, पण जमिनीने काय केलं? ते उगवलं. कारण जमिनीचं ते कामच आहे की जे काही तिच्यामध्ये पेरलं जाते ते ती उगवून देते. हालेलुया. मग आता आपल्या जीवनात सुद्धा चेक करा की आपण जे काही आपल्या जीवनामध्ये एवढ्या वर्षाशी ऐकलं, जे बघितलं, जे बोललं आणि ज्याच्यावर आपण विचार केला तेच आता आपल्या जीवनामध्ये काय आहे तेच दिसत आहे. बरोबर की नाही? हालेलुया. आता उदाहरण, जर एखादी बाई जिला वचन ठाऊक नाही आहे, ती एवढ्या वर्षा अगोदर म्हणजे तिचा नवरा उदाहरण दारू पित असेल, तिचा नवरा दारू पित असेल, तर आता तिच्या डोळ्यांना ती काय बघते की नवरा माझा दारू पित आहे. मग आता ती जेव्हा दुसऱ्यांना सुद्धा सांगायला जाणार तेव्हा ती दुसऱ्यांना काय सांगणार? की माझा नवरा दारू पिते. आणि जेव्हा ती ते बोलते तेच ती काय करते? ऐकते सुद्धा. म्हणजे जेव्हा ती बघते, बोलते, ऐकते, ते कुठे पेरलं जाते? तिच्या हृदयात पेरलं जाते. आणि जेव्हा तिच्या समोर तिचा नवरा येतो तेव्हा तिच्या डोक्यात विचार पण काय चालू होतात? की आता हा दारू पिऊन आला असेल, आता हा तो कुठे जायला निघाला तर ती विचार काय करणार? चालला दारू प्यायला, आला दारू पिऊन. मग आता ती परत 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 कशावर विचार करत आहे? कशावर विचार करत आहे? की तो दारू पितो. मग आता जो ती विचार करत आहे तेच तिच्या कुठे पेरलं जाते? कुठे पेरलं जाते? हृदयामध्ये. आणि मग आता जेव्हा तिचं पुढचं जीवन असणार ते काय असणार? कसं असणार? चांगलं असणार की वाईट असणार? कारण तिच्या अंतःकरणात तिने कुठलं बीज पेरलं? जे चांगलं बीज आहे ते की जे वाईट आहे ते? हालेलुया, हालेलुया. अजून एक उदाहरण देते की समजा कोणाला तरी कर्ज असेल, तर आता ती व्यक्ती तिच्या डोळ्यांनी काय बघणार? की मला कर्जच आहे, कर्जच आहे. आणि त्याच वेळेस तिच्या बोटीला पण समजा मासली भेटत नाही आणि ती कुठे आहे? कर्जामध्ये आहे. तिच्या बोटीला मासली सुद्धा भेटत नाही. मग आता या ज्या परिस्थित्या तिच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या कशा निर्माण झालेल्या आहेत? कारण कुठे ना कुठे तिने विचार केला असेल की माझ्या बोटीला कधीच वावरं भेटत नाही, माझा नवरा दररोज दारू पिऊन येतो, मी कर्जामध्ये आहे. हेच जेव्हा ती परत 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 विचार करते तर आता तिचं जीवन सुद्धा काय दिसते? ती तिच्या मुखाने सुद्धा इतरांना काय सांगते? जे चांगलं बीज आहे ते की जे तिने एवढ्या दिवस मनन केलं, जे ऐकलं, जे बघितलं, जे बोललं तेच ती परत परत बोलणार आणि तेच तिच्या जीवनामध्ये दिसणार. का दिसणार? कारण तिने अगोदर काय केलेलं?
त्याचा विचार केलेला. मग आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा चेक करा की आताची जी आपली परिस्थिती आहे ती कशामुळे आहे? सैतानामुळे आहे? बाजूवाल्याने काय केलंय म्हणून आहे? की आपणच कुठेतरी त्याच्यावर मनन केलेलं आहे म्हणून ती परिस्थिती आपल्या जीवनात आहे? काय वाटते? आपणच कुठेतरी त्याच्यावरती मनन केलेलं आहे म्हणून ती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे. कारण आपण जी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे त्याच्यावर आपण विचार करत नाही, तर आपण ज्याच्यावर विचार करतो तीच परिस्थिती आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो. हालेलुया. समजते? मग आता आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती कशामुळे आलेली आहे? ज्याच्यावरती आपण विचार केलेला आहे. जर आपल्या बोटीला आपल्याला दिसते की आमच्या बोटीला मासली नाही आहे, तर आपण विचार सुद्धा कशावर करतो की भरपूर मासली आहे. कशावर विचार करतो? जी दिसत नाही की माझ्या बोटीला मासलीच नाही आहे त्याच्यावरच आपण विचार करतो. आणि जसा आपण त्या गोष्टीवर विचार करतो तीच परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आपण त्याच परिस्थितीला आपण तोंड दाखवतो. हालेलुया. हालेलुया. मग आता जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगली परिस्थिती हवी असेल तर आपल्याला काय करावं लागेल? चांगला विचार करावा लागेल. चांगलं तेच बोलावं लागेल. कारण आपण जे काही बोलतो तेच कोण ऐकतो? आपला कान ऐकतो. आणि आपण जे काही ऐकतो तेच कोण मनन करते? आपलं मन. आपण त्याच्यावरच विचार करतो आणि ज्याच्यावर आपण विचार करतो तेच कुठे पेरलं जाते? कुठे पेरलं जाते? मग आता जर आपल्याला आपली परिस्थिती जी वाईट आहे ती नको असेल, त्याऐवजी आपल्याला चांगली परिस्थिती हवी असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जे चांगलं तेच बोलावं लागेल. मग जे आपण बोलतो तेच आपला कान ऐकणार आणि जे आपला कान चांगलं ते ऐकणार तेच आपण मनन करणार आणि तेच आपल्या अंतःकरणात पेरलं जाणार. मग पुढे जेव्हा आपण त्याचं फल बघणार तेव्हा ते सुद्धा कसं असणार? कसं असणार? परत वाचा वचन. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. चांगले ते. मग जर आता आपल्याला चांगलं काढायचं आहे तर जसं आपण काल का वाटते गेला रिट्रीटला शिकलो की अमृताबाईंनी उदाहरण दिलेलं की जे चिकनचं दुकान आहे जिथे चिकन भेटते ते कसं भेटते? चिकन पहिला त्या दुकानामध्ये ते आहे म्हणूनच ते आपल्याला भेटते. जर त्या दुकानामध्ये ते नसेल तर आपल्याला तो व्यक्ती देऊ शकतो? नाही देऊ शकत. मग तसंच जर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी नाही आहेत म्हणजेच त्या कुठे नाही आहेत? पहिला आपल्या अंतःकरणात नाही आहेत. मग जर आपल्याला चांगल्या गोष्टी पाहिजे तर पहिला काय करावं लागेल? ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पहिला कुठे भराव्या लागतील? आपल्या अंतःकरणामध्ये. तेव्हाच त्या बाहेर येतील. वाचा. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे
हालेलुया. मग आता आपल्या मुखावाटून काय निघायला पाहिजे? काय निघायला पाहिजे? चांगले. आणि ते कसे निघणार? जेव्हा आपण जे आपल्या हृदयाचे 4 दरवाजे आहेत ते त्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा सावध असणार तेव्हाच जे चांगलं आहे ते आपण मुखातून काढू शकतो. कारण सकाळी आपण शिकलो की नाही की आपण वाचूया ते वचन, मार्क अध्याय 4 वचन 24. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. हालेलुया. तर इथे प्रभू काय सांगत आहे आपल्याला की तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी काय असा सावध राहा. का सावध राहा म्हणत आहे प्रभू? कारण आपण जे काही ऐकतो ते डायरेक्ट कुठे जाते? आपल्या हृदयामध्ये. ते हृदयाच्या जमिनीमध्ये पेरलं जाते. मग ऐकणं हे 2 प्रकारचे असू शकतात. एक चांगलं आहे आणि एक चांगलं म्हणजे जे वचन आहे, ज्या वचनाच्या गोष्टी आहेत त्या. आणि जे वाईट आहे ते म्हणजे काय? जे वचनाच्या विरुद्ध आहे, जे या जगाचं आहे ते सर्व काय आहे? वाईट आहे. म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की तुम्हाला ऐकण्यामध्ये काय राहायचं आहे? सावध राहायचं आहे. कारण जर आपण जे जगाचं आहे ते ऐकलं तर तेच कुठे पेरलं जाणार? आपल्या हृदयामध्ये. मग हळूहळू जेव्हा आपण त्याच्यावरती मनन करणार, त्याच्यावरती विचार करणार, तेव्हा तेच परत आपल्या हृदयामध्ये जे ऑलरेडी पेरलेलं होतं, जेव्हा आपण ते ऐकलेलं आणि जसं आपण त्याच्यावरती मनन केलं तर ते बीज काय झालं? अंकुरित झालं की नाही? ते अजून वाढत गेलं की नाही? मग हळूहळू आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे आपण ऐकलेलं आहे त्याचंच फळ दिसते. हालेलुया. हालेलुया. आता मी माझं उदाहरण देते की जेव्हा मी 10वीत आली तेव्हा म्हणजे पहिला ऐकलेलं की 10वीला बोर्ड एक्झाम असते, भरपूर अभ्यास करावा लागतो, खूप हार्ड पेपर येतात, असं ऐकलेलं की नाही? असं म्हणजे ती जी बोलतात तेव्हा आपण ते माझ्या पण कुठे ना कुठे कानामध्ये पडलेलं आणि मी सुद्धा ते ऐकलेलं. आणि जेव्हा जर त्यावेळेला माझ्याकडे वचन नसतं तर मी कशावरती मनन केलं असतं? त्याच्यावरच की बोर्ड एक्झाम खूप हार्ड असते, पेपर खूप हार्ड येतात, कठीण येतात, प्रश्न खूप कठीण असतात. आणि माझ्या स्कूलमध्ये सुद्धा टीचर होती, ती म्हणजे जेव्हा आम्हाला मॅथ्स आणि सायन्स शिकवायची ती आम्हाला काय सांगायची की म्हणजे जेव्हा ती शिकवायची की कसा पेपर सॉल्व्ह करायचा तेव्हा ती सांगायची की एक पण चूक नाही करायची. कारण जो प्रश्न क्रमांक 1 असतो त्याच्यामध्ये जे तू पहिलं उत्तर लिहिणार त्यालाच तुला मार्क्स भेटणार. दुसऱ्या जर तू ते कट केलंस आणि पुन्हा लिहिलंस तर तुला मार्क्स भेटणार नाही. अशी तिने भीती टाकली. परत तिने सांगितलं की जर तुझी म्हणजे तू पेपर लिहिलास आणि ज्या टीचरकडे तुझे पेपर चेकिंगला जातील, म्हणजे मला नाही ती एकटीला सांगत होती, पूर्ण वर्गाला सांगत होती की तुझा म्हणजे तुमचे पेपर जर कोणत्या टीचरकडे चेकिंगला गेले आणि ती टीचर जर रागात असली तर ती तुमचे मार्क्स कापणार, ती जर घरी भांडण करून आली असेल तर ती तुमचे मार्क्स कापणार. म्हणजे अशी ती भीती टाकत होती. आणि तिने हे पण सांगितलं की म्हणून तुम्ही प्रार्थना करा की तुमचे पेपर चांगले यांच्याकडे करेक्शनला जावोत. हे सुद्धा तिने आम्हाला क्लासरूममध्ये सांगितलं. आणि हे काय झालं?
माझ्या कानांनी ते ऐकलं आणि जसं जसं ती सांगत होती तसं माझा कान सुद्धा काय करत होता, लक्षपूर्वक ऐकत होता की खरोखर असं झालं तर, खरोखर असं झालं तर. पण जेव्हा मी घरी आली परत मला ती गोष्ट परत माझ्या मनाने ती आठवण करून दिली की बघ तुझी टीचर अशी अशी बोललेली, बघ तुझ्या टीचरने अशी अशी वॉर्निंग दिले. आणि लगेच मला पवित्र आत्म्याने तिथेच सांगितलं की तू नक्की कशावर विश्वास ठेवतेस, प्रभूवर की तुझ्या टीचरच्या द्वारे जे सैतानाने तुझ्यामध्ये भीती घातलेली आहे त्याच्यावर. तर मी लगेच काय झाली, सावध झाली की बाबा हे चुकीचं आहे. कारण त्या टीचरच्या द्वारे तो सैतान त्या सर्व मुलांमध्ये काय टाकत होता, भीती टाकत होता की असं असं तुमच्यासोबत होऊ शकते. ती नाही बोलली की होणारच, पण तिने काय टाकली, भीती टाकली. पण पवित्र आत्म्याने लगेच मला सावध केलं, म्हणून मी पवित्र आत्म्याचे आभार मानते. कारण जर त्यावेळेला माझ्याजवळ वचन नसतं तर मी सुद्धा कशावर विश्वास ठेवला असता की हो खरोखर माझ्याबरोबर पण असं झालं तर, माझे पण पेपर अशा अशा टीचरकडे चेकिंगला गेले तर, माझे मार्क्स कापले तर, असा पण माझ्या डोक्यात विचार येणार होता. पण पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मी रद्द केला. आणि हे तेव्हाच शक्य झालं. बघा, एखादा विचार आपण तोपर्यंत विसरू शकत नाही जोपर्यंत आपल्याकडे दुसरा विचार नाही आहे. आपण एका वचनाकडे जाऊया. नीतिसूत्रे 43:18 वाटते. नाही, एक मिनिट. हां तेच. कुठलं वचन आहे? हां वाचा. पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. नाही हे नाही. वाचा. पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. म्हणजे त्या जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनात येतात की त्या आपण आणतो की नाही. मग आता जसं ते टीचरनी मला सांगितलं तो विचार मला घालवायचा होता, तर त्याऐवजी माझ्याकडे दुसरा विचार असायला पाहिजे, तेव्हाच तो विचार मी विसरू शकते. आता जसं मला त्या टीचरच्या द्वारे सैतानाने तो विचार माझ्या मनामध्ये टाकला, पण मी तो कशाद्वारे घालवला, वचनाद्वारे. कारण मी तिथेच धन्यवाद दिला की धन्यवाद प्रभू, माझ्यासोबत असं काहीच झालेलं नाही, माझे सर्व पेपर व्यवस्थित चेक झालेले आहेत आणि तुम्हीच ते चेक केलेले आहेत. आणि मी तिथेच प्रभूला धन्यवाद दिला आणि तो विचार रद्द केला. पण जर त्यावेळेस माझ्याकडे वचन नसतं तर तोच विचार मी मनात फिरवला असता. कारण तिथे दुसरं माझ्याकडे त्या जागेवर विचार करण्यासाठी काहीच नसतं. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं कधी झालं की उदाहरण कोण कर्जाविषयी विचार करत आहे, कोण आजाराविषयी विचार करत आहे, कोण विचार करत आहे की माझ्या बोटीला मासली नाही, कोण विचार करत आहे की माझा नवरा दारू पितो,
कोण विचार करत आहे की माझं जीवन पूर्ण गरिबीमध्ये आहे. तर ह्या सर्व विचारांवरती जर हे सर्व विचार आपल्याला घालवायचे आहेत आणि या जागेवरती आपल्याला कोणता तरी नवीन विचार करायचा आहे, तर ते आपण कशाने करू शकतो? वचनाने. हालेलुया. तर त्यावेळेला जेव्हा टीचरच्या द्वारे सैतानाने माझ्या डोक्यात तो विचार टाकलेला आणि मी घरी गेली आणि परत तो विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि मी त्या विचारावर मनन करायला जाणारच होती, पण पवित्र आत्म्याने मला काय केलं? सावध केलं की तू नक्की कशावरती भरवसा ठेवत आहेस. प्रभू येशू जे सांगत आहे त्याच्यावर की त्या टीचरच्या द्वारे जी सैतानाने तुझ्यावरती भीती टाकलेली आहे त्याच्यावर. आणि त्यावेळेस पवित्र आत्म्याने जेव्हा मला सावध केलं, कारण तिथे काय होता, सावध आपल्याला कधी करण्यात येते? जेव्हा तिथे धोका आहे. कारण तिथे पण धोका होता, म्हणून पवित्र आत्म्याने मला काय केलं? सावध केलं. कारण त्यावेळेला जर जे टीचरच्या द्वारे सैतानाने बोललं, जे भीतीचे शब्द बोलले, त्याच्यावरच जर जे शब्द मी ऐकले त्याच्यावरच जर मी घरी जाऊन मनन केलं असतं आणि तेच कुठे पेरलं गेलं असतं? माझ्या हृदयात, माझ्या अंतकरणात. आणि मग पुढे जेव्हा माझी बोर्ड एक्झाम झाली असती आणि माझे पेपर जेव्हा चेकिंगला गेले असते, तेव्हा ते कुठे गेले असते? तशाच टीचरकडे ज्याच्यावरती मी अगोदर मनन केलेलं. आणि माझी पुढची परिस्थिती काय असती की माझे मार्क्स कापलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. पण त्याऐवजी काय झालं? आता त्याऐवजी काय झालं की जेव्हा प्रभूने मला सावध केलं की तू जे ऐकलंस त्या शब्दाद्वारे तुझ्यामध्ये काय आलेली आहे? भीती आलेली आहे. आणि ती भीती घालवण्यासाठी मी काय बोललं? वचन बोललं की नाही, सत्याचा आत्मा माझ्यात वस्ती करतो, तो मला सर्व गोष्टी शिकवतो आणि मला सर्व गोष्टींची आठवण करून देतो. धन्यवाद प्रभू येशू, मला ख्रिस्ताचे मन आहे आणि सत्याचा आत्मा माझ्यात वस्ती करतो. हे वचन मी कंटिन्यू माझ्या मुखाने बोलत गेली. तेच माझा कान ऐकत गेला. आणि जेव्हा माझा कान ते ऐकत गेला, तेच माझं मन सुद्धा काय करू लागलं? त्याच गोष्टीवरती विचार करत गेलं. आणि जेव्हा माझं मन त्याच गोष्टीवरती विचार करत गेलं आणि आता जेव्हा आमचा बोर्ड एक्झाम संपली, आमचा रिझल्ट लागला, तेव्हा माझ्या डोळ्यांनी सुद्धा मी काय पाहिलं? चांगलं फल भेटलेलं आहे. प्रभू येशूने मला चांगल्या मार्काने पास केलेलं आहे. मग हे कसं शक्य झालं? जेव्हा मी तो विचार, ते शब्द तिथेच रद्द केले. जे भीतीचे शब्द होते ते मी तिथेच जेव्हा कॅन्सल केले, तेव्हा माझं पुढची जी परिस्थिती निर्माण झाली ती कशी होती? चांगली होती की वाईट होती? हालेलुया. परत वाचा ते वचन, लूक 6:45. चांगला मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे. हालेलुया. मग आता मी जे माझ्या अंतकरणामध्ये पेरलं तेच मी माझ्या डोळ्यांनी काय केलं? पाहिलं. आणि मग तेच माझ्या मुखातून निघलं की मला चांगले मार्क्स भेटलेले आहेत. पण हे कधी शक्य होणार? जेव्हा आपण आपले कान, डोळे, तोंड आणि विचार ह्या चारी दरवाजांवर पारा ठेवणार. मग आजपासून आपलं काम काय आहे?
की या अंतःकरणाच्या 4 दरवाज्यांवरती आपल्याला काय ठेवायचं आहे? कारण आपण कोण आहोत? कोण आहोत? कोण आहोत? योद्धाचा आवाज असा असतो, कसा असतो? बाजूवाल्याला बोला, जागा हो, तू योद्धा आहेस. हालेलुया, हालेलुया. मग आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा की माझे अंतःकरणाचे जे दरवाजे आहेत ते मी उघडे तर नाही टाकले. उघडे तर नाही टाकले ना, की कोण पण येणार, काही पण पेरणार आणि आपण ते ऐकणार आणि अंतःकरणात पेरून देणार. काय करायचं आहे मग? जे 4 दरवाजे आहेत त्याच्यावरती आपल्याला रोज पारा ठेवायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे? सावध राहायचं आहे. कशामध्ये? मी जे काही ऐकते, मी जे काही बघते, मी जे काही बोलते आणि मी कशावरती मनन करत आहे. कारण जरी आपण शांत बसलेलो असलो तरी इथे कधी कोण शांत राहू शकते? हालेलुया. म्हणून जास्त सावध आपल्याला कुठे राहायचं आहे? की मी इथे काय विचार करत आहे, मी काय ऐकत आहे, मी माझ्या डोळ्यांनी काय बघत आहे. आणि जर आपले डोळ्यांनी आपण काहीतरी चुकीचं बघत असलो तर आपल्याला आपली नजर कुठे ठेवायची आहे? नेहमी कुठे ठेवायची आहे? आपल्या डोळ्यांपुढे काय ठेवायचं आहे? प्रभूचं वचनच ठेवायचं आहे. कारण जे काही आपण आपल्या डोळ्यांनी सुद्धा बघतो तेच कुठे पेरलं जाते? हृदयामध्ये. आपण अजून एका वचनाकडे जाऊया. नीतिसूत्रे अध्याय 4 वचन 20. माझ्या मुला, वाचा. माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. काय म्हणत आहे प्रभू? माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे काय दे? इथे कुठल्या कानाबद्दल लिहिलेलं आहे? आत्मिक कानाबद्दल. पण आपण जे काही शारीरिक कानाने सुद्धा ऐकतो तेच जेव्हा आपण मनन करतो तेच आपलं कोण ऐकते? हृदय ऐकते. म्हणजेच आत्मिक कानाचा उपयोग होतो की नाही होत? कारण जोपर्यंत आपण शारीरिक कानाने ऐकत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर मनन सुद्धा करू शकत नाही. म्हणून आपण जे काही ह्या कानाने ऐकतो तेच आपण काय करतो? आपल्या डोक्यामध्ये विचार करतो. आता उदाहरण, आपण आपल्या कानांनी जर ऐकलं की मला कोणता तरी आजार आहे तर आपण विचार सुद्धा कशावर करणार? आणि तुम्ही कधी असं नोटीस केलंय की तुम्ही जेव्हा, म्हणजे टोन तर बंद असते पण इथे चालू असते विचार, तेच तुम्हाला ऐकायला येते की नाही येत? फक्त जगाच्या गोष्टीच नाही मी बोलत, तर वचन जे आहे ते सुद्धा जेव्हा आपण मनन करतो ते तुम्ही कधी असं अनुभवलंय की जेव्हा तुम्ही वचन सुद्धा मनन करता तेव्हा ते तुम्ही आतमधल्या आत ऐकता सुद्धा, तुम्हाला ऐकू पण येते? कधी झालंय कोणाबरोबर? झालंय की नाही झालं? म्हणजे जेव्हा आपण वचन ऐकतो त्याच्यावर जेव्हा आपण मनन करतो तेच आपण कुठे ऐकतो? आपल्या आत्मिक कानाने ते ऐकतो. आणि ते कुठे पेरलं जाते? आपल्या
हृदयामध्ये. हालेलुया. मग आता आपण जे काही ऐकत आहोत त्याविषयी सुद्धा आपल्याला काय द्यायचं आहे? लक्ष ठेवायचं आहे की मी नक्की काय ऐकत आहे. कारण पहिला सुद्धा जेव्हा वचनामध्ये नव्हतो तेव्हा जगाच्या गोष्टी ऐकायला मजा यायची, पण तेव्हा आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं की आपण जे काही ऐकतो ते आपल्या अंतःकरणामध्ये पेरलं जाते. पण जेव्हा आता आपण वचन शिकत आहोत तेव्हा आपल्याला समजते की खरोखर, कारण बघा जेव्हा आपल्याला वचनाचं काय माहिती नव्हतं आणि जेव्हा आपण जगाच्या गोष्टी ऐकायचो आणि आपल्या ते कुठे पेरलं जायचं? अंतःकरणामध्ये. आणि आपली पुढची फलं, आपली पुढची परिस्थिती पण कशी असायची? जे आपण ऐकलेलं त्यानुसार. पण तेव्हा ते आपल्याला समजत नव्हतं, तेव्हा ते आपल्याला वाटायचं की हां चाललंय, नॉर्मल आहे. पण तसं नाही आहे. कारण आत्ता जेव्हा तुमचं मला माहीत नाही, पण मला आता समजते की जेव्हा मी वचनाविरुद्ध ऐकते आणि त्याच्यावर मी मनन करते, विचार करते, तीच माझी पुढची परिस्थिती होते. हालेलुया, हालेलुया. जसं काल आपण शिकलो की राग जो असतो तो बाहेरून आत नाही येत, तर तो आतमध्ये असतो. म्हणून मग जो राग असतो तो आतमध्ये पण कधी ना कधी तरी गेलेला आहे की नाही? आणि तो कशाद्वारे गेलेला आहे? जे काय आपण बोललेलो आहोत, जे काय आपण बघितलेलं आहे, जे आपण ऐकलेलं आहे, ज्याच्यावर आपण विचार केलेला आहे, त्या सर्वामुळेच तो आतमध्ये गेलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा पुढे परत तीच परिस्थिती येते तेव्हा तो आतून बाहेर येतो. काल आपण शिकलो की नाही शिकलो? हालेलुया, हालेलुया. मग आता आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती कशामुळे आहे? चार दरवाजांवर जर आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती वाईट असेल, वचनाच्या विरुद्ध असेल, तर ती कशामुळे आहे? की आपल्या अंतःकरणाचे जे चार दरवाजे आहेत त्याच्यावरती आपण लक्ष ठेवलेलं, पारा ठेवलेला नाही आहे. मग आजपासून आपली जबाबदारी काय आहे? आपल्याला काय करायचं आहे? रोज त्या चार दरवाज्यावरती पारा ठेवायचा आहे. का ते आपण पुढे वाचूया. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव. अंतःकरणात म्हणजे काय ठेव? वचन. हालेलुया. इथे काय सांगत आहे आपल्याला की वचन तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस. मग जर ते वचन आपल्या डोळ्यांपुढून आपण काढलं, याचा अर्थ कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीला आपण आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. ती आपल्या कुठे ठेव? अंतःकरणामध्ये ठेव. म्हणजे जे वचन आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवतो तेच आपण कुठे ठेवतो? आपल्या अंतःकरणामध्ये. मग जर आपण इतर गोष्टी ज्या जगाच्या आहेत त्या आपल्या डोळ्यांपुढे ठेवल्या, त्याच्यावर मनन केलं, तर आपण आपल्या अंतःकरणात सुद्धा काय ठेवणार? मग जे जगाचं आहे तेच आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणार. मग आता बघा की आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या डोळ्यांपुढे काय ठेवलेलं आहे? की मला कर्ज आहे, माझा नवरा दारू पितो, मी आजारी आहे, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, मला कोण बरं बोलत नाही. हे आपण आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेलं आहे की जे वचन आहे ते आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेलं आहे? आणि वचन काय सांगते?
की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस आणि मी तुझ्यावरती प्रेम करत आहे. आणि वचन हे सुद्धा सांगत आहे की प्रभू येशू स्वतः आपल्यासाठी दरिद्री झाला अशासाठी की आपण धनवान व्हावे आणि त्याने आपल्याला धनवान केलेले आहे. हालेलुया, हालेलुया. मग हे वचन जेव्हा आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवणार म्हणजे काय करणार नक्की? डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस म्हणजे काय नक्की? म्हणजे जे वचन आपण आपल्या डोळ्यांपुढे ठेवतो, जे आपण बघतो त्याच्यावरच आपण काय करतो? मनन करतो, विचार करतो आणि तेच कुठे पेरलं जाते? म्हणून इथे वचन सुद्धा काय सांगते की वचन जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये ठेव. म्हणजे आपण ज्या जगाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर आपण आपलं लक्ष लावलं तर मग आपल्या अंतःकरणात सुद्धा आपण काय ठेवणार? जगाच्या गोष्टी. मग आता आपल्या डोळ्यांपुढे ज्या जगाच्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या आहेत की जे वचन आहे ते ठेवायचं आहे? मग आजपासून काय ठेवणार? म्हणजे अजूनपर्यंत ठेवलं नव्हतं, ठेवलेलं. हालेलुया, हालेलुया. पण आजपर्यंत तर वचन ठेवलेलंच, पण आजपासून आपल्याला एकदम कडक पेरेदार काय बोलतात, पारा ठेवायचा आहे, एकदम कडक. की म्हणजे चुकीचं काय जायलाच नाही पाहिजे. आपल्याला त्या सैतानाला वाव द्यायचा आहे का? काल आपण शिकलो की नाही की त्या सैतानाला वाव देऊ नका. कारण तो सैतान जो आहे तो तर मोका बघतच असतो की कधी मला ही भेटते आणि कधी हिला मी माझ्या ताब्यामध्ये घेते. हालेलुया, हालेलुया. परत वाचा. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव. पुढे. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. हालेलुया, हालेलुया. तर जे वचन आहे तेच आपल्याला काय आहे? ते आपल्याला काय देते? जीवन देते. मग जर आपण आपल्या डोळ्यांपुढे काय चुकीचं ठेवलं, जगाच्या गोष्टी ठेवल्या, तर ते आपल्याला जर वचन आपल्याला जीवन देते मग त्या गोष्टी आपल्याला काय देणार? जे चुकीचं आहे ते आपल्याला काय देणार? जे वचनाच्या विरुद्ध आहे ते आपल्याला काय देणार? हालेलुया, हालेलुया. आणि त्यांचा संबंध देहाला आरोग्य देतात. देहाला काय देतात? म्हणजे जेव्हा आपण वचन आपल्या डोळ्यांपुढे ठेवतो, त्याच्यावर मनन करतो, ते आपल्या अंतःकरणात ठेवतो, ते वचनच आपल्या देहाला म्हणजे आपल्या शरीराला काय देते? मग जर आपण चुकीच्या गोष्टी आपल्या डोळ्यांपुढे ठेवल्या, त्याच्यावर मनन केलं, तेच आपल्या अंतःकरणात ठेवलं, तर ते आपल्या देहाला काय देणार? आरोग्य देणार की आजार देणार? हालेलुया. मग आता आपल्या जीवनात जे आजार आहेत ते कशामुळे आहेत? बाजूवाल्याने काय केलंय म्हणून? हालेलुया, हालेलुया. मग ते आजार का आहेत? कारण आपल्या अंतःकरणामध्ये आपण जे काटे कुसले आहेत तेच उगवलेले आहेत
मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय दिसणार? जे आजार आहे तेच दिसणार. बरोबर की नाही? परत वाचा. कारण कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. आरोग्य. मग आता जर आपल्या देहाला आरोग्य पाहिजे तर पहिला काय करावं लागेल? काय करावं लागेल? अंतःकरणात जे चांगलं आहे, जे वचन आहे, जे आपल्याला जीवन देते, तेच काय करावं लागेल? ठेवावं लागेल. हालेलुया, हालेलुया. मग आता जर आपल्या जीवनातील ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला नको आहेत, ज्या वचनाच्या विरुद्ध आहेत, जी वचनाच्या विरुद्ध परिस्थिती आहे ती आपल्याला नको आहे आणि ती आपल्याला काढायची आहे, तर काय करणार? आता उदाहरण, जसं ब्रदरांनी पण उदाहरण घेतलं की पहिला आपण पेरलेलं कारल्याचं बीज आणि ते उगवलं आणि ते खाल्लं तर हे कडू कडू लागते. मग आता आपण काय करणार? प्रभूला बोलणार, प्रभू याला आंबे दे. काय करणार? आंबे दे बोलणार की आंब्याचं बीज पेरावं लागेल. आणि आपण जेव्हा ते आंब्याचं बीज पेरणार आणि आपल्याला ते कारल्याचं झाड नको आहे, तर आपल्याला काय करावं लागणार? त्याचं जे खत पाणी आहे ते बंद करून टाकायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक सुकून जाणार आणि ते आपण मुलासकट उपटून फेकू शकतो. पण त्याचबरोबर आपलं लक्ष आपल्याला कुठे लावावं लागेल? जे आपण आंब्याचं बीज पेरलेलं आहे त्याचा सांभाळ करण्यास, त्याचं संरक्षण करण्यास, त्याला खत पाणी टाकण्यावर आपल्याला आपलं लक्ष लावावं लागेल. हालेलुया, हालेलुया. मग तसंच आहे की एवढ्या वर्षाने, म्हणजे आता जे आपण वचनात आहोत याच्या अगोदर आपण जे काही चुकीचं बीज आपल्या अंतःकरणामध्ये पेरलेलं आहे ते आपल्याला आता नको आहे. कारण आता आपल्याला सत्यवचन माहीत पडलेलं आहे की मी कर्जातून मुक्त झालेली आहे. पण अगोदर जेव्हा आपण वचनात नव्हतो तेव्हा ते बीज आपण पेरलेलं, तर आता ते बीज काढायच्या मागे आपल्याला जायचं आहे की जे नवीन बीज आपल्याला भेटलेलं आहे ते पेरायचं आहे. काय करायचं आहे? आता उदाहरण, एक घाणेरड्या पाण्याची बाल्टी आहे आणि ती नळापुढे ठेवली, नळ चालू केला आणि 2-3 तासानंतर मी आली, तर आता मला काय दिसणार? तिथे साफ पाणी दिसणार. का? तो घाणेरडा पाणी कुठे जाणार? मग ऑटोमॅटिकली तो बाहेर जाणार. कारण त्याच्यामध्ये काय भरणार? आता जो स्वच्छ पाणी आहे तो त्याच्यामध्ये भरणार. मग तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या चुकीच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, त्याच्यावरती मनन केलेलं आहे, ते बोललेलं आहे, ते बघितलेलं आहे, ते काढण्याच्या मागे आता आपल्याला नाही जायचं. तर जे वचन आहे तेच आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आता आपल्याला तेच रोज ऐकायचं आहे, बोलायचं आहे, बघायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला मनन करायचं आहे. मग जे चुकीचं होतं ते ऑटोमॅटिकली, जसं त्या सिस्टरने त्यांचं उदाहरण दिलं रिव्हिजनच्या टायमामध्ये की त्या पहिला जगाचं ऐकायच्या, म्हणजे लोक जे काय सांगायचे ते त्या ऐकायच्या आणि ते त्या ऐकत होत्या, घरी जाऊन त्याच्यावरच मनन करत होत्या. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय दिसत होतं? काय दिसत होतं? आजार दिसला की नाही दिसला? हालेलुया. मग आता तुम्ही तो आजार काढण्याच्या मागे धावल्या की आता तुम्ही तुमचा फोकस फक्त आणि फक्त वचनावरच ठेवला? वचनावरच ठेवला. मग आता तो आजार तुमच्या जीवनामध्ये आहे का? तो ऑटोमॅटिकली नष्ट झाला.
कारण आता तुम्ही कुठे बसलेले आहात? त्या स्वच्छ पाण्याच्या नळापुढे, म्हणजेच कुठे? वचन ऐकायला. मग जसं आता ते वचन त्यांच्या हृदयामध्ये जात आहे तसंच ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या, ज्या चुकीचे विचार होते, ते आता काय झाले? बाहेर निघाले. हालेलुया. परत वाचा. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. पुढे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा म्हणजे सर्व. इथे नाही लिहिलं की रक्षणीय वस्तूंपेक्षा. काय लिहिलेलं आहे? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा. म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये अतिमूल्यवान वस्तू आहे, जी किमती आहे, त्या सर्वांपेक्षा काय कर? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या कशाचे? आपल्या मनाचे, आपल्या कानाचे, कशाचे? आपल्या अंतःकरणाचे काय कर? विशेष रक्षण कर. का रक्षण कर? कारण त्यात जीवनाचा उगम आहे. मग इथे आपल्याला प्रभू काय सांगत आहे की आपल्याला आपल्या अंतःकरणाचे काय करायचे आहे? रक्षण करायचे आहे. हालेलुया. मग रक्षण आपण कसे करणार? त्या 4 दरवाजांवरती आपल्याला काय ठेवायचं आहे? पारा ठेवायचा आहे की नाही? तेव्हाच आपण काय करू शकतो? रक्षण करू शकतो. टाइम झाला वाटते. हालेलुया. वाचा. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. मग आता आपल्याला त्या 4 दरवाजांवरती काय करायचं आहे? कोणते 4 दरवाजे आहेत? आपलं तोंड, आपले डोळे, आपले कान आणि आपले विचार, म्हणजेच आपलं मन. ह्या 4 दरवाजे हे कुठे जुळलेले आहेत? आपल्या हृदयाजवळ, अंतःकरणाला जुळलेले आहेत. मग या 4 दरवाज्यांवरती आपल्याला काय ठेवायचं आहे? पहारा ठेवायचा आहे. आणि तो झोपून ठेवायचा का जागे राहावे लागेल? जागे राहावं लागेल. हालेलुया. वाचा परत. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. मग आता रक्षण करणार की नाही? नक्की. स्वतःच्या सामर्थ्याने करणार. मग कोणाचं सामर्थ्य लागणार आपल्याला? वचनाचं. आणि जेव्हा आपण तिथे पारा ठेवणार तेव्हा आपल्याला जी शस्त्र सामग्री प्रभूने दिलेली आहे ती सुद्धा धारण करायची आहे. आणि
ती घालूनच आपल्याला पारा ठेवायचा आहे. हालेलुया. मग आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय महत्त्वाची गोष्ट करायची आहे? पहिलं प्रथम तर जी शस्त्र सामग्री आहे ती आपल्याला रोज धारण करायची आहे. आणि ती कशी धारण करणार हे आपण शिकलेलो आहोत. आणि ती शस्त्र सामग्री धारण करून आत्म्याची तलवार घेऊन आपल्याला काय करायचं आहे? आपल्या अंतःकरणाचं रक्षण करायचं आहे. कारण त्यात जीवनाचा उगम आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणातच प्रभूने काय दिलेलं आहे? आपलं जीवन. म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर. मग आजपासून आपल्याला काय करायचं आहे? रोज सकाळी शस्त्रसामग्री घालायची आहे, अंतःकरणाचं रक्षण करायचं आहे. आणि रोज सकाळी पवित्र आत्म्याला बोलायचं आहे की पवित्र आत्मा तुम्ही मला सहाय्य करा. कारण आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण आपल्या शक्तीने आपल्या क्षमतेने करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कोणाची गरज लागणार? पवित्र आत्म्याची. मग आता पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे की नाही दिलेला आहे? किती जणांना दिलेला आहे? दिलेला आहे सर्वांना. हालेलुया, हालेलुया. आणि आज जसं सकाळी आपण शिकलो की आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? आहे म्हणजे काय आहे? हा शब्द कुठे पाहिजे? आपल्या मुखात. आणि आपल्या कुठे पाहिजे? अंतःकरणात, आपल्या हृदयामध्ये. हालेलुया. मग समजलं? कोणाला काय प्रश्न आहेत? आहे आणि नाही मध्ये सर्वांना समजलेलं आहे? हालेलुया, हालेलुया. मग आता जर भित्रेपणाचा विचार आला तर काय करायचं आहे? त्या विचाराच्या जागेवर दुसरा विचार घ्यायचा जो वचनाचा आहे की धन्यवाद प्रभू येशू, तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहेस. हे वचनच आपल्याला रोज आपल्या जीवनामध्ये बोलायचं आहे. आणि जेव्हा आपण ते बोलणार तेच कोण ऐकणार? कान. आणि जेव्हा आपला कान ते ऐकणार ते आपण विचार पण कशावर करणार? मग त्याच्यावर, वचनावरच. आणि मग ते कुठे पेरलं जाणार? हृदयाच्या जमिनीत. आणि मग पुढे आपली परिस्थिती पण काय असणार? भित्रेपणापासून मुक्ती. हालेलुया. समजलं? हालेलुया. तर आपण सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यावरती मनन करूया. आणि पवित्र आत्म्याला सांगूया की पवित्र आत्मा तुम्ही मला सहाय्य करा की मी जे काही शिकलेले आहे ते माझ्या जीवनामध्ये मी कसं वापरावं. आणि जेव्हा मी ते माझ्या जीवनामध्ये वापरणार त्याच्यामध्ये तुम्हीच मला मदत करा. आणि आपण सर्वांनी विश्वास ठेवायचा आहे की पवित्र आत्मा आपल्याला त्या कार्यामध्ये मदत करत आहे. हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला? या जेसिका बाय.
या शेवटची प्रार्थना करायला. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आपा बाप्पा, धन्यवाद पवित्र आत्मा. हे सुंदर दिवसाबद्दल पिता मी तुमचे आभार मानते, तुम्हाला धन्यवाद देते. धन्यवाद देते पिता की आज तू आम्हाला तुमचं गुप्त रहस्य असं आज तू संपूर्ण दिवसामध्ये शिकवलेलं आहे, ते आमच्या चांगल्या जमिनीत पडलेलं आहे. जसं पिता तुम्ही म्हणत आहात की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा तुम्ही आपले अंतःकरणाचे विशेष रक्षण करायचं आहे पिता. होय पिता, आमच्या जेव्हा आम्ही दुसऱ्यांकडून जे काही ऐकत आहोत ते त्याच्यापासून आम्हाला सावध राहायचं आहे, आणि आम्ही जे काही बोलत आहोत त्यापासून सुद्धा आम्हाला सावध राहायचं आहे, कारण ते आमच्या जमिनीत पडत आहे. जे आमचं हृदय जमीन आहे त्याच्यात ते पडत आहे. त्याबद्दल आम्ही पिता तुमचा आभार मानतो की इतकं गुप्त रहस्य तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. आणि त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलं आहे, म्हणून मी तुमचा आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देते. ही प्रार्थना अब्बा बाप्पा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.